हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिलिशियस अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत। या रेसिपीमध्ये चिकन मॅरिनेट कसे करायचे, परफेक्ट मोकळे तांदूळ कसे शिजवायचे आणि नंतर लेअरिंग कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण इथे अर्धा किलो चिकन घेतले आहे। त्यात अर्धी वाटी दही, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, एक चमचा बिर्याणी मसाला, एक चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना, एक चमचा तेल हे सर्व टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। चांगले मिक्स करून झाल्यावर अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून द्यायचे आहे। इथे आपण अर्धा किलो बिर्याणी स्पेशल बासमती राईस घेतला आहे। तो आता स्वच्छ धुवून घेऊ। आता यामध्ये थोडेसे कोमट पाणी टाकून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहे। आता आपण कांदा तळून घेणार आहोत। यालाच बरिस्ता देखील म्हटले जाते। तर यासाठी आपण 3 ते 4 कांदे चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कांदा चिरून तयार आहे। तर आपण आता त्याला तळून घेऊया। इथे कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे। कांदा तेलातून बाहेर काढल्यावर देखील त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू असते व तेलात जास्त वेळ तळल्यास तो जळून कडवट लागू शकतो। तर तो कडवट लागू नये यासाठी आपण काळजी घ्यायची आहे। आता अर्धा तास झाला आहे। तर आपण बासमती तांदूळ उकडून घेऊया। त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळण्यास ठेवूया। नंतर त्यात 2 तेजपत्ते, 2 इंच दालचिनी, 2 मोठ्या वेलची, 2 चक्रफूल, 4 ते 5 वेलची, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरे, अर्धा लिंबू सालीसह, पाव चमचा शहा जिरे आणि 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे। इथे मीठ थोडे जास्त टाकायचे आहे। नंतर यात 1 चमचा तेल टाकायचे म्हणजे तांदूळ एकदम मोकळे शिजतात। नंतर यात कोथिंबीर व पुदिना टाकून उकळून घ्यायचे आहे। पाण्याला छान उकळी आली आहे तर आपण यात तांदूळ टाकून घेऊया।
इथे तांदूळ 70 ते 75% शिजवायचा आहे व बाकीचा बिर्याणीत दम देताना शिजतो. आता 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ किती छान शिजले आहे. हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. राईस काढताना लिंबू आणि हवे असल्यास खडे मसाले आपण काढून टाकायचे आहे. आता बिर्याणीच्या शेवटच्या स्टेपला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे व टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे. नंतर एका भांड्यामध्ये 3 चमचे बरिस्तासाठी वापरलेले तेल घेतले आहे. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा नीट परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे व पुन्हा परतून घ्यायचे. नंतर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून परतून घ्यायचे आहे. आता आपण मॅरिनेट केलेले चिकन परतून घ्यायचे आहे व 5 ते 10 मिनिटे शिजवण्यासाठी ठेवायचे आहे. इथे 1 वाटी कोमट दुधात 8 ते 10 केशरचे रेषे टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले चिकन किती छान शिजले आहे. इथे आपण शिजताना पाण्याचा 1 थेंबही टाकला नव्हता. आता यावर आपण राईसची लेयरिंग करून घेऊया. नंतर त्यावर थोडा बरिस्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला, 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचे. नंतर अशा प्रकारे दुसरा लेयर पण लावायचा आहे. नंतर त्यावर साजूक तूप, बिर्याणी मसाला, दुधात भिजवलेले केशर, बरिस्ता, कोथिंबीर आणि पुदिना टाकून झाकण ठेवायचे आहे.
व 15 मिनिटे ही बिर्याणीचे भांडे एका तव्यावर ठेवून दम देऊन घ्यायचा आहे। आता 15 मिनिटे झाली आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त बिर्याणी बनली आहे। चला आता प्लेटिंग करूया। गार्निशिंगसाठी थोडा बरिस्ता, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे। तर आपली डिलिशियस चिकन बिर्याणी तयार आहे। तुम्ही नक्की बनवा व लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।